पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। भारताच्या विनंतीनंतर आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरती स्थगिती आणण्यात आली आहे। भारतासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती। कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी होते। राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। कमिशन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 मे रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतलेला आहे। पेट्रोल वितरकांच्या भावपेढा संघटनेच्या वतीने औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। मागण्या मान्य न झाल्यास येत्या रविवारपासून साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारपासून रात्रीच्या वेळी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। सरन्यायाधीशांना शिक्षा सुनावणाऱ्या कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती CS कर्णन यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्णन यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। विशेष म्हणजे तात्काळ या शिक्षेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत। ज्या हत्याकांडाने महाराष्ट्राच्या अंगावरती शहारे आणले त्या नैना पुजारीच्या मारेकऱ्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। बलात्कार आणि हत्या प्रकरणी 3ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम अशी 3ही आरोपींची नावे आहेत। कॅनेडियन पॉपस्टार जस्टिन बीबर आज भारतामध्ये दाखल होणार आहे। आज मध्यरात्री 1:30च्या सुमारास मुंबई विमानतळावरती त्याचं आगमन झालेलं आहे। यावेळी त्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। संध्याकाळी नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवरती जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलंय। सुमारे 50,000 चाहते या कॉन्सर्टसाठी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे। उद्धव ठाकरेंना घरी जाऊन जीएसटीचं प्रेझेंटेशन देणं म्हणजे घटनाबाह्य केंद्र निर्णय असल्याचा प्रकार असल्याची सणसणीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेली आहे। अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सुधारित मसुदा मातोश्रीवरती पाठवला होता। त्यामध्ये काही सुधारणा शिवसेनेने सुचवल्या होत्या। त्यानुसार शिवसेना नेते आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मुनगंटीवारांनी शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या आहेत। मुंबईतली नालेसफाईची कामं कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। त्याचबरोबर नालेसफाईवरून यंदा देखील झालेले घोटाळ्याचे आरोप उद्धव ठाकरेंनी फेटाळलेत। महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसोबत माहीम ते जोगेश्वरी दरम्यानच्या नाल्यांची त्यांनी पाहणी केली। कंत्राटदारांकडून नाल्यांमध्ये डेब्रिज ओतलं जातं, ते डेब्रिज नंतर उपसून खोटा गाळ काढला जात असल्याचा आरोप केला जातो। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेमध्ये पाहुण्यासारखं येऊ नये, यायचं असेल तर यात्रा पूर्ण होईपर्यंत यावं असं अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलंय। ते सोलापूरमध्ये बोलत होते। येत्या 22 तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा निघणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर 31 मे पर्यंत खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली खरी, मात्र तूर खरेदीचा सरकारी आदेश राज्यातील बहुतांश बाजार समित्यांना मिळालेलाच नाही। त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी अद्याप बंद आहे। वाशिममध्ये शेतकरी 50 ते 60 ट्रक तूर घेऊन बाजार समिती बाहेर उभे आहेत, मात्र सरकारी आदेश न मिळाल्यामुळे तुरीची खरेदी होऊ शकलेली नाही। लातूर मुंबई एक्सप्रेस बिदरपर्यंत सोडण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध होतोय। लातूर रेल्वे स्थानकावरती पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस समोर रेल रोक करण्यात आला। रेल्वे बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि लातूरकरांनी हे आंदोलन पुकारलंय। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नागपूरसह विदर्भाला 3 नव्या रेल्वे गाड्या आणि विकास कामांची भेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी दिली। नागपुरात 3 नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विकास कामांचा शुभारंभ सुरेश प्रभूंच्या हस्ते करण्यात आला। 3 रेल्वे गाड्यांसह नागपूर रेल्वे स्टेशनवरती फ्री वायफाय, चंद्रपूर रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण, त्याचबरोबर वर्धा सेवाग्राम आणि नागपूर बल्लारशाह या स्टेशनवरती LED लाईट्सचं लोकार्पण करण्यात आलं। पुणे तसंच राज्यातील शाळांमध्ये बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या फीवाढी विरोधात पुण्यातील पालक संघटना आक्रमक झालेल्या आहेत। पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर या पालकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। फीवाढी विरोधात शिक्षण मंत्री केवळ घोषणाबाजी करतात, भाषणबाजी करत असल्याचा आरोप करत पालकांनी तावडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी गेलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दर्शनाविनाच परतावं लागलेलं आहे।
वयोमानानुसार सारखी धाप लागत असल्यामुळे बाबासाहेबांनी पश्चिम दरवाजानं मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सुरक्षेवरती असलेल्या पोलिसांनी बाबासाहेबांना आत सोडण्यास नकार दिला. दर्शनासाठी रुक्मिणी दरवाजापर्यंत जाणं शक्य नसल्यामुळे बाबासाहेबांनी दर्शनाविनाच परतणं पसंत केलं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते काकोडकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशाच्या विकासासाठी काकोडकरांचं योगदान महत्त्व असल्याचं पवारांनी काकोडकरांचं अभिनंदन केलं. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. सोलापूर शहराला यामुळे पिण्याचं पाणी मिळण्यास मदत होणार आहे. जोपर्यंत हे पाणी सोलापूरच्या औस बंधाऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पाणी सोडणं सुरूच राहणार आहे. याआधी 3 मार्च ते 18 मार्च या दरम्यान सोलापूरसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं. नागपुरातील भूमाफिया ग्वालवंशी काका पुतण्याने केलेल्या अतिक्रमणावरती प्रशासनानं अखेर हातोडा चालवलाय. नागपुरातील कोराडी परिसरामध्ये असलेली तवक्कल झोपडपट्टी आता हटवण्यात आली आहे. भूमाफिया दिलीप ग्वालवंशी आणि त्यांचा भाऊ भाजप नगरसेवक जगदीश ग्वालवंशी या दोघांचा पुतण्या काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालवंशी या तिघांविरोधात जमीन बळकावण्याचे अनेक आरोप आहेत. सोनसाखळी चोरी करण्यामध्ये माहीर असलेल्या इराणी टोळीचा फरार आरोपी नासिर खान याला ठाणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आंबिवलीमध्ये आलिशान घर, दिल्लीमध्ये 2 बंगले आणि देशभरामध्ये अनेक ठिकाणी प्रॉपर्टी अशी गडगंज संपत्ती असलेला नासिर सोनसाखळी चोर असल्याने पोलिसही आता चक्रावून गेलेत. देशातील 9 मोठ्या शहरांमध्ये त्याचं सोनसाखळीचं रॅकेट सक्रिय असून सीबीआय अधिकारी बनून देखील त्याची टोळी लोकांना लुटत असल्याचं समोर आलंय. सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन अ बिलियन ड्रीम्स हा आगामी चित्रपट याचं दुसरं गाणं आता लॉन्च करण्यात आलेलं आहे. हिंद मेरे जिंद है या चित्रपटातलं पहिलं गीत आधीच लॉन्च करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता सचिन सचिन हे दुसरं गीत लॉन्च करण्यात आलंय. भारताची माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिनं भारताच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. झुलनने दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान रेसिबे तेझाके हिला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन हिचा विक्रम मोडीत काढला. झुलनच्या खात्यामध्ये आता 153 वनडे सामन्यांमध्ये 181 विकेट्स जमा झाल्या.